एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाहीये. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याच सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिरांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्यावेळी पाहता आली. महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिलेली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिरांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्यावेळी पाहता आली. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाहीये. कारण शेवटी त्यांच्या पाठीमागे अशी जनता आहे आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याच सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत. आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं. एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये. एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे. पण हे अशा एकमेकाच्या मित्र पक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही. आता जे अनुभव आमच्या राज्यातल्या सगळ्या मित्र पक्षाला येऊन राहिले सगळ्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आणि सगळे लोक ते सगळे डोळ्यांनी पाहून राहिले. त्याच्यामुळे भविष्यात काय ठरवायचं ते आमच्या सगळे नेते म्हणून ठरवतील. हो, सध्या बुलढाणा जिल्ह्यात एक संवेदनशील घटना घडली आहे. जळगाव जामोदच्या हत्याकांड प्रकरण काँग्रेसने असा आरोप केलेला आहे की पोलीस खाते जे आहे ते अकार्यक्षम आहे. हवालदार पांडूची काहीतरी त्यांनी उपमा दिली. त्याबद्दल तुमचं काय? तेव्हा बुलढाणा जिल्ह्यात तर मी आता एसपीला 2 दिवसाआधी फोन केला, आमच्या ठाण्याला फोन केला. सर्रास बाहेरच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या पिस्तूल, गांजा, चरस, अफीम, अवैध दारूच्या भट्ट्या इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये चालू आहे की पोलिसांचं अजिबात लक्ष नाही. मागे मी एक टीका केली तर मुख्यमंत्र्यांनी त्या टीकेवर माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला. पण हे 100% खरं आहे की गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते. 100 चोऱ्या होतात तर 10 चोऱ्याची पण 2 त्या ठिकाणी गुन्ह्याची केली जात नाही. आता अनेक गाड्या रस्त्याने चोरी जातात. एवढी स्मारकं बांधली या स्मारकाच्या लाईटिंग चोरी जातात, त्याच्या बाहेर चोरी जातात, विपर पण घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या मोटर चोरी चालल्या, शेतकऱ्याचे बैल चोरी चाललेत, याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. पोलिसांजवळ वेळच नाही या चोरीची तपास करायला. टीका करतायत आणि काल त्यांनी एक आसूड मोर्चा काढला त्याच्यामध्ये हजारो वाहन दिसले. यालाच म्हणतात काय ते आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. कारण डिझेल पेट्रोल हे आपल्या देशात पिकत नाही किंवा आपल्या देशात मिळत नाही. त्याच्या इंधनाच्या विहिरी आपल्याकडे नाही आणि जागतिक जगामध्ये जे युद्ध सुरू झालं त्याचे परिणाम भारत आता पाहून आल्यात. पण मी मागे पण सांगितलं की आपल्या भारतात टंचाई नाही, आज पण टंचाई नाहीये. आणि मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चाला इतक्या मोठ्या गाड्यानं ते सगळे आले. पण खरोखर आणि 500 लोक आले तर बैलबंडी आणि सायकल यांनी यायला पाहिजे होतं. एकीकडे नाव पण ठेवायचं, स्वतः कृतीमध्ये डिझेलचा जसा मोठ्या प्रमाणात वापर करायचा, दुटप्पी भूमिका काल बुलढाणेकरांनी पाहिली.